माझा ईद हा ईद आहे बघा माझ्या हाताची. हा बघा दोन ईद आहे बरोबर. हा बघा साईज बघा. साधारण म्हणजे पूर्ण 3 किलोचाच आहे हा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोगळे स्वागत करतोय आपलं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकण फिश लव्हर्स. तर मित्रांनो, आज मी गेलो होतो शिरोड्यामध्ये आणि एकाची ऑर्डर होती. मोठा हलवा घेतला बघा, 3 किलोचा आहे. याची ऑर्डर आहे. आता बघूया, तुम्हाला त्याचं कटिंग करताना पुढे दाखवतो. झाला असा प्रॉब्लेम की ज्यांनी जो हलवा आणायला सांगितलेला ते कुठलं तरी अचानक काम आलं त्यांचं, त्यामुळे ते बाहेर गावी गेले. त्यामुळे आता काय करणार, ते काय वस्तू राहणारही नाही, कुठे बर्फाला ठेवून ते दुसऱ्या दिवशी पण चांगली लागणार नाही. म्हणून ते मग आता तो आमच्यासाठीच कामणार आहोत आम्ही. तुम्हाला मी त्याचं कटिंग दाखवतो. चला बघा मित्रांनो, साधारण म्हणजे पूर्ण 3 किलोचाच आहे हा. असे बघा, असे खवलं काढून घेत आहे बघा. एकदम फ्रेश आहे बघा मित्रांनो. आता ह्याचं कट केल्यावर बघूया कसे पीस निघतात ते. आणि असं आम्ही मधून असा 2 तुकडे करून कापतो बघा तुम्ही. पहिले खवलं काढून घेऊया सगळी. आणि मित्रांनो, ही माझी बायको आहे बघा, ही कटिंग करते आहे. एकदम धुवून मस्त साफ केला आहे वरून. आता याचं कटिंग करूया. बघा केवढा मोठा आहे माझा ईद. हा ईद आहे बघा माझ्या हाताची. हा बघा दोन ईद आहे बरोबर. हा बघा साईज बघा. कसं आहे, मधून हे डोका वेगळा करायचं बघा. बघू जरा डोकं बघूया. बघा मित्रांनो, एकदम फ्रेश आहे बघा. केवढं मोठं डोकं आहे बघा. आणि ही गाबोळी आहे बघा, त्याच्यामध्ये गाबोळी पण भेटली बघा. हे बघा गाबोळीची पण साईज बघा. गाबोळी पण मोठ्या साईजमध्ये भेटली बघा. हा असा मी मधून असा कापणार बघा. असं नंतर मग तिचे असे पीस करणार. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून मला सांगा, तुम्ही कशा पद्धतीमध्ये असा हा हलवा मासा कापतात. आम्ही असा कापतो हा बघा. एवढा मोठा असला तर मग अशा पद्धतीमध्ये कापतो आम्ही. असा कापल्यानंतर कसा आमटीमध्ये ते पीस अख्खेचे अख्खे राहतात, तुटत नाहीत. जर लांब आपण कापला तर ते तुटणार, विरघळणार. पण जास्त पातळ पण कापायचं नाही. बघा काप बघा, एकदम फ्रेश आहे बघा मासा. सध्या मित्रांनो, मासे पण जरा महागच आहेत. थंडीच्या वातावरणामुळे ना मासे मित्रांनो कमी मिळतात. त्यामुळे सध्या हे मासे किंवा बांगडा पण सध्या जरा महाग आहे. बाकी इतर मासे आपण त्यांना तारले म्हणतो, ते तारले जरा स्वस्त आहेत. पण इतर सर्व मासे मित्रांनो महाग आहेत.
तर हा मला एका कस्टमरने आणायला सांगितलेला मोठा. आमच्याकडे रेग्युलर असे मोठे मासे नसतात, कोणी सांगितले तरच आम्ही घेऊन जातो. आम्ही स्वतः मासे विकतो, तुम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो, एका कस्टमरने मला तो आणायला सांगितलेला. तर त्यांच्याकडे कुठे त्यांना अचानक जायचं झालं बाहेरच्या गावी, कुठे अचानक त्यांचं काहीतरी काम आलं, त्यामुळे ते गेले तिकडे. त्यामुळे हा आता काय एवढा मोठा मासा तर इतर कोण लोक सगळे घेतात असं नाही. त्यामुळे मग तो काय पर्याय नाही, त्याला म्हटलं मग ठेवून काय उपयोग नाही. म्हणून तो मग आता आम्हीच कापला आमच्यासाठी. तर म्हटलं तुम्हाला त्याचं कटिंग दाखवूया. हे बघा, अशा पद्धतीमध्ये कापला बघा, मोठे पीस. हे बघा, अजून एक साईड झालेली आहे, अजून त्याची अर्धी साईड बाकी आहे मित्रांनो, अर्धी बाजू. आणि शेपटीकडचा भाग, हे डोकं. हे डोक्याचा हा जो काळा भाग आहे ना मित्रांनो, हा एकदम भारी लागतो चवीला. हा याची चव मित्रांनो एक नंबर लागते खायला. आणि तसं बघायला गेलं हे संपूर्ण डोकंच मित्रांनो चांगलं लागतं खायला. हे आवडतं आम्हाला जास्त करून. मला तर हे डोकंच आवडतं जास्त. आमच्या बायकोला सर्व मासे मित्रांनो कापता येतात म्हणून बरं आहे. आता ते इतर आपण कुठे बाहेर कापायला घेऊन गेलो तर ते कापण्याचे किलोवरती पैसे घेतात मित्रांनो. आम्ही कसं मासे विकतो स्वतः, त्यामुळे आम्हाला ते सर्व मासे कापायची माहिती आहे तिला. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करा. मित्रांनो, जरा जून असल्यामुळे ना त्याचा मधला काटा जो आहे ना मधचा, तो घट आहे बघा. कटिंग करायला पण तिचे हात दुखले म्हणते. तसा होता तसा तो मोठ्या साईजमध्ये बरोबर 3 किलोचा होता मित्रांनो. हा पोटाकडचा भाग आहे बघा, हा दुसरा भाग आहे पोटाकडचा मित्रांनो. बघा, बघा याचे असे मारतो. असा एकदम फ्रेश आहे मित्रांनो. बघा, बघा एकदम फ्रेश मासा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. बघा, याचे आम्ही असे पीस काढतो, ते काय 2-3च निघतात. जरा जाड कापलेला आहे. हे बघा, ही शेपटी आहे त्याची. बघा, हे डोकं कापून घेऊया. आता हे बघा, हे जे आहे बघा डोक्याकडचा हा भाग, हा सगळ्यात टेस्टी असतो मित्रांनो. बघा, सुरी पण लागत नाही. बघा किती कडक होता. बघा, हा डोक्याकडचा भाग, याला चव एक नंबर. तर बघा, आपला संपूर्ण मासा कापून झाला. हे पीस इकडे ठेवले आहेत. बघा मित्रांनो, हे डोकं पण कापलं. बघा, या डोक्याला पण चांगली चव असते मित्रांनो.
हे बघा, हे हलव्याचं डोकं. चल हे एकत्र कर. हे बघा मित्रांनो, हे किती पीस पडले तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे 3 किलो हलव्याचे एवढे पीस पडले, एकदम फ्रेश आहेत बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.